सारखं नुसतं काम काम काम, काही घे म्हटलं का पार त्याचा जीव जातो. अण्णाला काही काम नाहीये. हॅलो, कुठे आहे अण्णा? काय रे दीदी? कुठे आहे तुम्ही? इकडे बसलोय घरीच. काय अण्णा, तुम्ही माझं लग्न तुमच्या भाच्या सोबत लावून दिलं, माझं वाटोळं करून टाकलं तुम्ही. आता काय झालं तुला? आता काय झालं? अहो त्यांना काही घे म्हणलं का नाही नको नको म्हणता. रडत का तू? रडू का तुला? मग रडू नाही तर काय करू? अगं पण घे म्हणजे काय झालं काय? असं काय मागितलं तू त्याला? त्यांना बी काय होते द्यायला? अहो मी त्यांना एवढंच म्हणले मला डोरलं करा म्हणून. मला किती का बोलली तुमची, त्यात तुमची बहीण पण तुला काय करायचंय ना असं तसं, नुसतं काम कर लग्न करून दिलं काय माझं. तू काय काळजी करू नको, मी सांगतो तिकडे समजून त्यांना. अहो अण्णा मी सकाळपासून काय खाल्लं पण नाही माहिती का. खाल्लं नाही असं करून जमतंय का? मी येऊन बसले रानात. कुठे तुम्ही? अरे मी थांब येतो तिकडे. बरं या लवकर या. नवरा बायको कवा भांडायचं बंद होणार काय माहिती. कधी येतं काय माहिती आता. काय झालं? काय झालं सांगताय मला तुम्ही? फार वाटोळं केलं अण्णा माझं तुम्ही. अरे रडू नको, रडाय काय झालं एवढं? मग रडू नको तर काय करू? तुम्हाला तुमचं भाचं तुमची बहीण लय गोड होती, टाकलं माझं वाटोळं करून. हे बघ, नवरा बायकोच्या संसारात होत असते असं, एवढं काय त्याला मानावं घ्यायचंय? अहो दरवेळेच असंच आहे ना अण्णा, किती ऐकून घ्यायचं मी. ऐकून घ्यायचंच असतं मग. हा असं दोन्ही पार्टी सारखी चालली पाहिजेत. तो बोलल्यावर तू ऐकून घ्यायचं, तू बोलल्यावर तू ऐकून घेईन का? असं जमत रडून? अहो अण्णा तुम्हाला ते लोक सोपे वाटताय का? हा तुम्हाला नाही म्हणत होते मला त्या पोराबरोबर लग्न नाही करत, तर लावून दिलं बळजबरी. हे बघ, असं तू डोक्यात राग घालून घेऊ नको, चिडचिड करू नको. यांनी काही होणार नाही, तुझा संसार मोडन. किंवा आला ना मी त्याला व्यवस्थित समजून सांगतो. आता मी एवढं घरातून रागून आले, आतापर्यंत आले का ते? काय सकाळचं काय अन्न पाणी खाल्लं नाही मी. हे बघ, तू घरातून रागून आली, चूक तुझी. घर उघड्यावर टाकून आली तू. म्हणजे तुम्ही पण मलाच बोला आता अण्णा. तुला कसं बोलेन मी? मला पण तुझी काळजी. काय काळजी नाही माझी. बर चालते, तो आला ना आता, मी त्याच्याशी बोलतो. तू काळजी करू नको, व्यवस्थित करू आपण सगळं. आणि सारखं डोक्यात राग घालून घेऊ नको. तो करतोय तुझ्यासाठीच करतोय ना. काय माझ्यासाठी केलं? मी फक्त म्हणलं मला थोडं डोरलं बनवून द्या. मग काय चुकीचं बोलले मी? नाही, बरोबर आहे तुझं. बाईला वाटतं बा असावं काहीतरी आपल्याकडे चांगलं चुंगलं. तू म्हणली ते बरोबर आहे. त्याची अडचण काय ते तर बघायला नको. काय अडचण नाही, काय अडचण नाही. मरणाचा पैसा कुठं उरावर घेऊन जायचा पैसा? हे बघ, मला माहिती तो काही एवढा बी चुकणार नाही. काय नाही चुकणार. आईला बरं घेऊन दिलं. मामा कधी आला तुम्ही? काय नाही बाबा, आलो होतो आत्ताच. कस काय नाही गेलं? कस काय म्हणजे? अरे हिचा फोन आला मला, आणि फोनवर तर रडायच लागली डायरेक्ट. काय तुमचं भांडण झालंय काय? भांडण फिंडण काय नाही झालं मामा. अहो मग काय हिने चालवलंय? मला फोन केलाय तर केलाय, वरनं रडायच लागली फोनवर डायरेक्ट. भांडण नाही झालंय? नाही झालंय भांडण कुठे काय तेव्हा? फक्त ही काय म्हणती मला दागिना करा. आता पण किती धडधडीत खोटं बोलताय. नाही, ती म्हणती दागिना करा, तर असं तर करून टाका ना थोडाफार तुम्ही बी. आता मामा तुम्हाला तर माहिती दागिन्याचं रेट काय झाले सध्या. काय मग एवढा पैसा कुठे घेऊन जायचा? 80,000च्या पुढे गेलं ना. आता कंडिशन सध्या बेकार चालली आहे. पाहिलं का? 80,000 पण नाही खर्च करू शकत माझ्यासाठी. नाही, 80,000 म्हणजे किती आहे माहिती आहे का तुला? तू कमवून आणून दाखव 80,000. बरं, तो नाही म्हणलेला नाही, तो करीन म्हणलाय. तुला नाही म्हणलाय का तोंडावर डायरेक्ट? 1 वर्षापासून तर तेच म्हणताय. अहो मामा ही समजून सांगायचं मी प्रयत्न करतोय, पण ती समजून घ्यायला तयारच नाही. मला काय काहीच करायचं? माहित नाही अण्णा. मला पाहिजे, मला डोरलं पाहिजे, ते पण आजच्या आज. नाही, हे बघ, आजच्याच पाहिजे ना तुला. हा एक सोपी आयडिया देऊ का तुला? काय? हे बघा हर्षलराव, तुम्ही बी करताय घरादारासाठी, संसारासाठी करताय. हिला दागिनाच पाहिजे ना आज. एक काम करा, तुम्ही एकर भर वावर विकून टाका आणि दागिना करून टाका हिला आज. चालेल का तुला? वावर कशाला विकत? पैसे आहे अण्णा त्यांच्याकडं. नाही नाही, पण आहे त्यांना कशासाठी लागत असतील ना. पैसे आहे म्हणून सगळे त्यांनी गुंतून टाकायचे. अहो साधं लक्षात घ्या, नवरा कंजूसपणा करतोय, चॅंगाटपणा करतोय, त्याचा काय फायदा नसतो. तुझ्या संसाराचा फायदा आहे, तुमच्या पोराबाळांसाठी तो करतोय. हे थोडं लक्षात घे जरा. मग नाही करून द्यायचं का मला? हे बघ, तो म्हणला ना करून दिन करून दो. आणि नाही दिला त्यांनी करून ना, चल माझाच भाचा आहे, माझीच पोरगी, मी देतो तुला पुढल्या महिन्यात करून. बस का? मग तुम्ही देतो नक्की. एवढं काय त्याच्यात? हा
जरा लका हसत खेळत संसार करावा. तुमचं नवीन लग्न झालंय असं भांडत बसून काय म्हातारपणी संसाराला लागतं का? दुसरं काय नाही, फक्त डायगन वाचून रुसायचं, फुगायचं आणि वाकडं बोलायचं. तरी मी लय मनाव घेत नाही म्हणून आमची भांडणं होत नाही, दुसरं काहीच नाही मामा. म्हणजे सगळी चुकी माझीच आहे इथं, म्हणजे मीच वाईट आहे, तुम्ही सगळे चांगले. चुका काढत बसला ना ते असंच चालू राहीन गुराळ. जमन का तुला? चूक कोणाची काय ते जाऊ द्या, सोडून द्या. आता झालं गेलं, सोडायचं आणि पुढं चालायचं. तुला म्हणले ना मी, त्याने नाही गेला पुढच्या महिन्यात मी करतो. चालेल ना? बरं का मग? आणि नक्की करतो ना. पहा बरं का, म्हणजे आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय. चालेल का? आता हा जाऊ घरी, आता लागा कामाला. चला ना तुम्ही पण घरी. येतो आम्ही. जरा बोलून देते का ना आम्हाला? बघितलं का मामा कसं आहे? चालू असतंय असं, काय करणार त्याला. मी आहे ना तुमच्या सोबत. माहिती आहे जरा आगावी ती, त्याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, कुठं जात नाही ती. करतो मला सुद्धा कळत नाही मामा. नुसतं पैसे आहे, त्याला वाटतं लयच पैसे आहेत. आता इरेचं काम काढलं, काय करायचं? बरोबर आहे ना. अहो इरीचं काम ही सुद्धा लय मोठी गुंतवणूक आहे. आपण दागिना मला सांगा, दागिना खायला देतात का सांगा बरं? नाही, मी तुमच्याशी सहमत आहे. मी काही बोलत नाही. ते आहे ना थोडी आगाव, ले नका लक्ष देऊ तुम्ही. आणि गेली तर गेली रुसून, कुठं माझ्याच घरी येणार आहे. मी परत तुमच्याकडे पाठवून देतो. हा चालतं. हे नाही काळजी करायची. बाच आहे तुम्ही, हक्काचा माणूस आहे म्हणून तर पोरगी दिली ना. हा चला घरी आता, मग आम्हाला चहा बी करा. जेवणच करून लावतो.